ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे आज सकाळी त्यांना थेट बारामतीवरून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयात दाखल होताच तातडीनं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। शरद पवारांवर उपचार करणारे डॉक्टर अभिजित लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सर्व वैद्यकीय तपासण्या नॉर्मल आल्या असून छातीत थोडा कफ असल्याचं निदर्शनास आलं असून त्यासाठी उपचार सुरू करण्यात आले आहेत। सध्या ते स्वतंत्र कक्षात असून त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावलेला नाही। ऑक्सिजन लेवल आणि हृदय गती पूर्णपणे नॉर्मल आहे। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी आजोबांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितलं की सततची धावपळ आणि दगदग यामुळे शरद पवारांना थकवा जाणवत होता, त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे। 1 ते 2 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून गरज भासल्यास पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवायचं की नाही याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल। शरद पवारांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा असून चिंता करण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।